मोनोरेल संदर्भात अतिशय महत्त्वाची अपडेट येते आणि ही अपडेट जाणून घेण्यासाठी जाणार आहोत आपले प्रतिनिधी ईशान देशमुख यांच्याकडे। ईशान, काय अपडेट्स आहेत? मोनोरेल सुरू झाली आहे का? माधवी, आपण पाहिला असेल तर मोनोरेल ही तांत्रिक कारणामुळे बिघडली होती, पण सध्या आपण बघू शकतो मोनोरेल ही चालू झाली आहे। तांत्रिक जे बिघाड होता तो टेक्निशियनकडून दुरुस्त करण्यात आला आहे आणि ती आता मोनोरेल चालू झाली आहे। ती आता कारशेडमध्ये गेली आहे आणि आपण पाहिलं असेल तर जे तांत्रिक कारण होतं हे अजून समोर आलं नाहीये, पण आपण पाहिलं तर काही इकडे टेक्निशियन आले होते, त्यांनी ती मोनोरेल चालू केली आणि जी एका मार्गिकेवरची मोनोरेल चालू होती ती मार्गिका आता चालू करण्यात आली आहे आणि दुसऱ्या मार्गिका जी बंद होती, ज्या मोनोरेलमुळे बिघाडामुळे ती बंद होती, ती देखील आता मार्गिका चालू झाली आहे। त्यामुळे आता प्रवास हा सुखकर होणार आहे। मोनोरेल आता दोन्हीकडून चालू झाली आहे आणि महत्त्वाचं आपण सांगू शकतो की कपलिंग करून ही मोनोरेल घेऊन जाण्यात येणार होती, त्यासाठी दुसरी मोनोरेल आली होती, पण कपलिंग न करताच ती मोनोरेल चालू झाली। टेक्निशियननी ती मोनोरेल दुरुस्त केली। 2 तास झाले मोनोरेल ही बंद पडली होती, त्यानंतर आता मोनोरेल ही चालू झाली आहे आणि आता मोनोरेलचा प्रवास हा पुन्हा एकदा हा चालू झाला आहे। माधवी, ईशान, धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। तर या मोनोरेलमध्ये काही प्रवासी होते, या प्रवाशांना आता बाहेर काढण्यात आल्याची माहिती कळती आहे। बंद पडलेल्या मोनोरेलमध्ये जवळपास 17 प्रवासी होते। महिनाभरात तिसऱ्यांदा मोनोरेलमध्ये हा बिघाड झाला।